जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी तुकाराम आनवते युगांतर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. की मित्रांनो, आज आपण जो आपला टॉपिक आहे तो आहे घटना निर्मिती प्रक्रिया. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 100% तुमच्या छोट्या छोट्या संकल्पना क्लिअर होतील. चला तर मित्रांनो, वेळ न लावता आपण सुरुवात करूया. की अगोदर आपण पाहूया आपल्याला व्हिडिओमध्ये कोणकोणते टॉपिक पाहायचे आहेत हे आपण सध्या पाहूया. तर मित्रांनो बघा, आपल्याला आपला मेन टॉपिक आहे तो आहे घटना निर्मिती प्रक्रिया. याच्यामध्ये आपल्याला 9 टॉपिक पाहायचे आहेत. तर 9 टॉपिक आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत मित्रांनो. तर बघा, पहिला टॉपिक आहे तो आहे धर्म आणि संविधान. धर्म आणि संविधान याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे मित्रांनो बघा, आता सध्या आपलं जे देशाचा टोटल जो कारभार चालतो तो संविधानानुसार चालतो. पण याच्या जुन्या काळामध्ये जर आपण गेलं तर त्यावेळेस संविधान नव्हतं. त्यावेळेस धर्माचा रोल काय होता ते आपण पाहणार आहोत. दुसरा टॉपिक आहे मित्रांनो की ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आपण पाहणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आपण पाहणार आहोत. तिसरा जो टॉपिक आहे तो आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का म्हणतात हे आपण पाहणार आहोत. नंतर बघा की संविधानाच्या मागण्या कोणी कोणी केल्या ते आपण पाहणार आहोत. नंतर बघा की 5वा मुद्दा आहे की त्रिमंत्री समिती कॅबिनेट मिशन म्हणतात त्याला, ते आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जो नेहरू रिपोर्ट आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत. नंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये निवडणुका, याच्यामध्ये नंतर बघा की संविधान सभेची निर्मिती व रचना हा टॉपिक पाहणार आहोत. नंतर बघा निवडणुका झाल्या होत्या ते आपण पाहणार आहोत. नंतर निवडून आलेले सदस्य कोण कोण होते आणि घटनेचे कामकाज हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपण घटनेची संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. की बघा मित्रांनो, याच्यामध्ये जे पहिला टॉपिक आहे आपला जो धर्म वर्सेस संविधान. तर मित्रांनो बघा, याचा इतिहास आपण जाणून घेऊया. की काय झालं होतं मित्रांनो की संविधान आहे तर सध्या आपल्याला जर संविधान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला धर्म समजावा लागेल. तर मित्रांनो बघा, जर आपल्याला संविधान होतं याच्या अगोदर जुन्या काळामध्ये आपण गेलो तर तिथे सुद्धा दुनियादारी चालायची. तर तिथे काय व्हायचं बघा मित्रांनो, आपल्याला जर संविधान बघितलं आपण तर संविधानामध्ये आपल्या टोटल जे देशाचा कारभार आहे तो संविधानानुसार चालतो. तर मित्रांनो बघा, आणि तशाच जर संविधानाच्या अगोदर समाज होता तिथं दुनियादारी चालायची, राईट. तर बघा, संविधान जर बघितलं आपण तर आपल्या देशाचा टोटल कारभार संविधानानुसार चालतो. त्याच्यामध्ये मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, डीपीएसपी असतील, मार्गदर्शक तत्वे, सुप्रीम ज्युडिशरी असेल, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल. तर म्हणजे काय की टोटल जो कारभार आहे तो नियमानुसार संविधानानुसार चालतो, बरोबर आहे. जर संसदेला ऍक्ट तयार करायचे असेल, कायदा तयार करायचा असेल तरी पण त्यांना जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यानुसारच कायदा तयार करावा लागते. जर एखादा कायदा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे तपासण्याचे काम आपले ज्युडिशरी करतात. जर योग्य असेल तर तो खारिज करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेला आहे. आणि जो कायदा लोकांच्या हितासाठी असेल तर तो कायदा अंमलात येतो. तर मित्रांनो, हे झालं संविधानानुसार. तर आपल्याला संविधान एक तर समजलं आपल्याला, पण आपल्याला धर्म समजावा लागेल मित्रांनो. तर बघा काय होतं, धर्मामध्ये सुद्धा काय होतं, समाज होता, सोसायटी एक होती आणि तिथं दुनियादारी चालायची. तर बघा मित्रांनो की धर्माला एक संविधान मानतात, त्यांचा एक मित्र मानतात धर्माला. तर बघा मित्रांनो, कसं मानतात बघा, मित्र का मानतात की आपण जर सध्याचा विचार केला तर आपलं जे पोलीस प्रशासन आहे ते काय करतंय की सोसायटीमध्ये काय करतंय, एका सोसायटीमध्ये सोसायटी मेंटेन ठेवण्याचे काम करतात पोलीस प्रशासन. त्याच्यामध्ये कोणती बिघाड होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन म्हणजे प्रयत्न करतात, राईट. तशाच प्रकारे धर्म एक संविधान होतं आणि ते कशा प्रकारे होतं बघा मित्रांनो. धर्मामध्ये तुम्ही प्रत्येक धर्माचा जर आपण अभ्यास केला, बायबल असेल, कुराण असेल, गीता असेल, तर याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही नियम दिलेले असतात की खोटं बोलू नका, चोरी करू नका, लोकांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे नियम हे धर्मामध्ये दिलेले असायचे. यालाच मग धर्म, यालाच लोक काय करायचे की मित्र मानायचे. तर म्हणजे संविधानाच्या अगोदर धर्म हाच एक काय होतं, संविधान होतं.
म्हणजे प्रत्येक धर्माची एक दिनचर्या असायची, म्हणजे म्हणजे कोणाशी लग्न केलं पाहिजे, कोणाशी नाही केलं पाहिजे याची टोटल नियमावली असायची मित्रांनो. तर मित्रांनो बघा, जर धर्मामध्ये तर गीता, बायबल असेल, कुराण असेल, तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे त्यांचे धर्माचं एक तेच नियम असतात, ते संविधानानुसार वगैरे असायचे. तर मित्रांनो आता सुद्धा आपण सध्याचा विचार केला तर सध्या सुद्धा ते काय होतात की ऍप्लिकेशन होतात, तर त्याची अंमलबजावणी सध्या सुद्धा होते. तर मित्रांनो बघा की तो आहे तो स्वतः कॉम्प्लिकेट विषय आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे झालं आपलं कशाबद्दल की जे धर्म आणि संविधान याच्याबद्दल झालं. नंतर दुसरा मुद्दा आहे ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. तर काय झालं होतं की भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली 1600 मध्ये आणि तिने ब्रिटिश आहेत त्यांच्याकडून व्यापाराची सनद मिळवली होती 31 डिसेंबर 1600 मध्ये. ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली त्यावेळेस तिचा मुख्य हेतू काय होता की जे पूर्वेकडील राष्ट्र आहेत त्यांच्याशी व्यापार करणे हा तिचा मुख्य हेतू होता. पण काही दिवसानंतर त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो बघा की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली ती 1600 मध्ये आणि निघून कधी गेली 1947 ला. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश पार्लमेंटचं दोघांचं राज्य भारतावरती चाललं. 1600 ते 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने राज्य केलं आणि 1858 ते 1947 पर्यंत ब्रिटिश पार्लमेंटनं राज्य केलेलं होतं. तर बघा ब्रिटिश लोक खूप हुशार होते. त्यांनी भारतीय लोकांची जी मानसिकता आहे ती ओळखली होती त्यांनी. तर बघा तिथलं जे त्यांनी काय केलं होतं की भारतानंतर राजे महाराजे होते त्यांचे जे दरबार असतील तर ते काय करायचे, राजे महाराजे एकमेकाचा चेहरा पाहिजे नाही, ते एकमेकांमध्ये भांडण खेळायचे, ते जमिनीसाठी खूप प्रयत्न करायचे, ही आमची जमीन आहे ती तुमची जमीन आहे याच्यासाठी खूप प्रयत्न करायचे. तर बघा अशाच प्रकारे ब्रिटिश यांनी काय केलं, भारताचा शोध लावला होता. याच्यावरच कळतंय की ब्रिटिश खूप हुशार होते, राईट. तर मग त्यांनी काय केली की भारतीय लोकांची मानसिकता ओळखली. नंतर त्यांनी काय केली की त्यांनी समजून घेतलं की एवढं काही लोकांना घाबरायचं कारण नाही. की बघा मित्रांनो, आपण जर एखाद्या नवीन एरियामध्ये गेलो तर आपण घाबरत राहतो, पण एकदा नंतर त्या एरियाबद्दल जर आपल्याला माहिती झाली तर आपण तिथं दुनियादारी चालायला सुरुवात करतो. तशाच प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं आहे की त्यांची दुनियादारी चालायला सुरुवात केली होती. तर बघा आपल्या भारताचा विचार केला, जो आपला प्रिय भारत आहे याच्याबद्दल आपल्या भारतावरती ब्राह्मण लोक राज्य करायचे. तर ब्राह्मण लोक राज्य करता वेळेस ब्राह्मण लोक काय करायचे की जे इतर लोकांना काय करायचे की समुद्राच्या बाहेर जाऊ द्यायचे नाही. म्हणजे जर तुम्ही समुद्राच्या बाहेर गेलात तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल असे ते सांगायचे. तर म्हणजे का सांगायचे बघा मित्रांनो, कारण की जर त्यांचं जे वर्चस्व होतं त्यांचा जो लोकांवरती जो हे चालायचा, हुकूम चालायचा, त्यांची जी दुनियादारी चालायची ती तशाच प्रकारे मेंटेन राहावी, त्यांचं वर्चस्व कायमस्वरूपी राहावं यासाठी काय करायचे ते प्रयत्न करायचे. ते भारतीय लोकांना लोकल भाषेमध्ये बोलायचे नाही, म्हणजे त्यांना कोणती त्यांची भाषा समजत नव्हती. तर मित्रांनो हे अशा प्रकारे त्यांचं वर्चस्व राहण्यासाठी ते भारतीय लोकांना काय म्हणायचे ते की तुम्ही समुद्राच्या बाहेर जाऊ नका, तुमचा धर्म भ्रष्ट होईल असे ते सांगायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतीय लोकांची मानसिकता ओळखून राज्य करायला सुरुवात केली होती. नंतर बघा जो 1600 ते 1947 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश पार्लमेंटनं राज्य केलं होतं भारतावरती आपल्या. तर याच्यामध्ये जे ऍक्ट होते ते ऍक्ट आपण थोडक्यात एक जस्ट रिव्हिजन देऊया ऍक्ट मध्ये. बघा मित्रांनो 1773चा जो बघा 1600 ते 1947 पर्यंत जे ऍक्ट होते तोचा जो मधला काळ होता, तर मधल्या काळामधले जे ऍक्ट आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा 1773 मध्ये रेव्होल्युशनरी ऍक्ट कायदा संमत केला कंपनीच्या नियमावलीसाठी. म्हणजे कंपनीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये घोटाळा होत होता, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की कंपनीसाठी ऍक्ट तयार केलेले आहे. तर बघा मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनी नाव का ठेवण्यात आले त्याला की बघा भारत जो आपला भारत आहे तो ईस्टला येतो. ईस्टला आल्यानंतर बघा त्याचं ईस्ट नाव ठेवण्यात आलेलं आहे, कंपनीचं ईस्ट ठेवलं आणि इंडियामध्ये ते व्यापार करण्यासाठी आले होते, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी असे नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो 1773चा जो ऍक्ट होता रेव्होल्युशनरी ऍक्ट कायदा होता
1783चा जो ऍक्ट होता तो कोणता होता? संशोधनात्मक ऍक्ट होता. 1783-84चा जो ऍक्ट होता पिट्स इंडिया ऍक्ट कायदा होता. नंतर बघा की 1800 आपण बघितला 13चा कायदा असेल, म्हणजे चार्टर ऍक्ट कायदा पहिला असेल. नंतर बघा 1833चा दुसरा चार्टर ऍक्ट कायदा असेल. नंतर 1858चा चौथा चार्टर ऍक्ट कायदा असेल. असे चार्टर ऍक्ट कायदे तयार केले होते. 1858चा जो त्यांनी कोणता कायदा केला होता की इंडियन काउन्सिल ऍक्ट कायदा होता. नंतर मग 1 नोव्हेंबर 1858 मध्ये राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बघा मित्रांनो, नंतर 1919चा मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा होता. 1909चा मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा होता. 1919चा भारत सरकारचा कायदा होता. 1935चा तो भारत सरकारचा कायदा होता आणि 1947चे कायदे होते. असे ब्रिटिशांनी विविध प्रकारे कायदे तयार केले होते. तर मित्रांनो, याच कायद्याचा बेस पकडून, याच कायद्याचा अभ्यास करून आणि 7 देशाचा अभ्यास करून आपलं संविधान निर्माण करण्यात आलं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ईस्ट इंडिया कंपनीबद्दल माहिती पाहिलेली आहे. नंतर मित्रांनो बघा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना का म्हणतात याचा आपण थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. तर मित्रांनो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात कारण की बघा ते एक जी संविधान निर्माण करते होते त्याच्यामध्ये जी ड्राफ्टिंग कमिटी होती, मसुदा कमिटी, तिचे महत्वाचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या इतर समित्या होत्या, मूलभूत हक्क समिती असेल, तिची उपसमिती असेल, अल्पसंख्याक समिती असेल, ते टोटल त्यांचे रिपोर्ट हे मसुदा समितीला पाठवायचे. ओके, तर बघा ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर 1947च्या अगोदर लोक काय करायचे, आमचं संविधान द्या किंवा आम्हाला स्वातंत्र्य द्या अशा मागण्या पुढे येऊ लागल्या. तर ब्रिटिशांचं म्हणणं असं आलं होतं की तुम्ही तुमचं स्वतःचं संविधान तयार करू शकत नाही असं ब्रिटिश भारतीय लोकांना म्हणायचे. तर तुमच्याकडे तेवढी पात्रता नाही असे ते सांगायचे. तर मित्रांनो, मग नंतर काय झालं की विविध लोकांनी मागण्या केल्या की संविधानाच्या मागण्या केल्या होत्या. नंतर संविधान सभेच्या मागण्या होऊ लागल्या. तर मित्रांनो, आपण संविधानाच्या मागण्या हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथं 1895 मध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य विधेयकामध्ये पहिली मागणी करणारे आहेत. लोकमान्य टिळक त्यांनी स्वराज्य विधेयकामध्ये पहिली मागणी केली होती की आम्हाला संविधान द्या किंवा संविधान द्या अशी मागणी केली होती. नंतर बघा 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी मागणी केली होती. इथे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. एक तर ते काय म्हटले होते, एक आमचं संविधान द्या किंवा नाही. जे महात्मा गांधी आहेत त्यांनी 1922 ला मागणी केली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय जे संविधान असेल ते आपल्या इच्छेनुसार असेल, कोणाची भेटवस्तू असणार नाही असं महात्मा गांधी यांचं म्हणणं आलं. इथं प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. नंतर बघा 1924 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय कायदेमंडळामध्ये मागणी करणारे कोण होते की मोतीलाल नेहरू होते. केंद्रीय कायदेमंडळामध्ये मागणी करणारे नेते कोण आहेत? मोतीलाल नेहरू. तर बघा केंद्रीय कायदेमंडळ काय होतं मित्रांनो, त्यावेळेचा जर विचार केला आपण तर तिथं होतं विधिमंडळ आणि राज्यसभा होतं. विधिमंडळामध्ये 145 जागा होत्या आणि राज्यसभेमध्ये 43 जागा होत्या. तर मित्रांनो, सध्याचा विचार केला आपण तर आपले जे पार्लमेंट आहे त्याचे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा आहे. तर बघा लोकसभेमध्ये 543 प्लस 2 सदस्य निवडले जातात आणि राज्यसभेमध्ये 233 प्लस 12 सदस्य निवडले जातात. आता सध्याचं आहे कायदेमंडळ आणि त्यावेळेस विधिमंडळ आणि राज्यसभा हे 2 सभागृह होते मित्रांनो. तर मित्रांनो बघा याच्यामध्ये नंतर बघा 1928 मध्ये रूपरेखा निश्चित केली होती संविधानाची, त्यालाच म्हणतात नेहरू रिपोर्ट. तर मित्रांनो, नेहरू रिपोर्ट 1928 चा आहे. तर आपण थोडक्यात त्याची माहिती बघूया. 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट होता. त्याच्यामध्ये काय झालं की त्याचं का स्थापन केलं होतं बघा, ज्यावेळेस भारतामध्ये सायमन कमिशन आलं होतं, सायमन कमिशनवर भारतीय लोकांनी काय केला, बहिष्कार टाकला होता, त्याच्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे. तर मित्रांनो, नंतर बघा तिथले जे भारत मंत्री होते ते बर्कन हेड होते, त्यांचं हेड सरकलं. नंतर त्यांनी काय केलेलं आहे की ते काय म्हटले की तुम्ही तुमची घटना स्वतः तयार करून दाखवा आणि तुम्ही अशी काही घटना तयार करा की ती सर्व पक्षांना मान्य असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, त्यांचं आवाहन काँग्रेसनं स्वीकारलं आणि त्यांनी मुंबईमध्ये एक बैठक भरवली आणि त्या बैठकीमध्ये अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक भरली होती आणि सचिव कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं होतं नेहरू रिपोर्टमध्ये. नंतर बघा की ज्यावेळेस
नेहरू रिपोर्ट त्यांनी अहवाल सादर केला. अहवालामध्ये काय शिफारस होत्या? एक पहिली शिफारस होती की साम्राज्याअंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती, म्हणजे संपूर्ण स्वराज्याची मागणी केली नव्हती त्यांनी, फक्त साम्राज्याअंतर्गतच स्वराज्याची मागणी केली होती. नंतर दुसरा मुद्दा आहे की त्यांनी अल्पसंख्याक वर्ग असेल त्यांना राखीव जागा देण्याची तरतूद केली होती आणि संघराज्य निर्मितीची मागणी केली होती. म्हणजे एक संघराज्य निर्मिती म्हणजे राज्याचा संघ नाही तर संघराज्य निर्मितीची मागणी केली होती. अशा प्रकारे त्यांनी मागण्या केल्या होत्या. मूलभूत हक्काची यादी सुद्धा त्यांनी जाहीर केली होती. तर हे झाला आपला नेहरू रिपोर्ट. नंतर बघा 1934 मध्ये एम.एन. राव यांनी संकल्पना म्हणजे संविधानाची एक आयडिया दिली होती. नंतर 1934 मध्ये काँग्रेसने औपचारिक मागणी केली होती. तर मित्रांनो बघा, याच्या अगोदर काँग्रेसचे नेते काय करायचे? काँग्रेसचे नेते मागणी करायचे. नंतर काँग्रेसने औपचारिकरित्या मागणी केली होती संविधान सभेची. ओके. नंतर बघा 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरने मागणी मान्य केली होती 1940 मध्ये. नंतर 1942 ला क्रिप योजनेने ती मागणी मान्य केलेली आहे. तर मित्रांनो हे झाल्या मागण्या. नंतर बघा त्रिमंत्री समिती, त्याला कॅबिनेट मिशन म्हणतात. तर बघा मित्रांनो, कॅबिनेट मिशनची निवडणूक केली 1946 मध्ये, मार्च 1946 ला. तर ज्यावेळेस ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस तिथे पंतप्रधान ॲटली निवडून आले होते. ॲटलीने काय केलं की त्रिसमिती एक भारतामध्ये पाठवली की संविधानाची घटना तयार करायची आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कॅबिनेट मिशन पाठवली होती. तर याच्यामध्ये सदस्य होते बघा, त्याच्यामध्ये पॅट्रिक लॉरेन्स हे भारत मंत्री होते, ते अध्यक्ष होते या समितीचे, म्हणजे जे आपलं कॅबिनेट मिशन होतं त्याचे अध्यक्ष होते. आणि 2 सदस्य होते, कोण होते? स्टीफर्ड क्रिप्स होते, बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते, आणि A.V. अलेक्झांडर हे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते. तर बघा हे कॅबिनेट मिशन आहे. नंतर बघा 24 मार्च 1946 ला भारतामध्ये दिल्ली येथे आलेलं होतं कॅबिनेट मिशन. नंतर बघा त्रिमंत्री मंडळ आणि भारतीय लोक यांच्यामध्ये चर्चा झाली कुठे? शिमला येथे चर्चा झाली. मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात एकमत न आल्याने काय झालेलं आहे की 16 मे 1946 रोजी स्वतःची योजना तयार केली, त्याला कॅबिनेट मिशन म्हणतात. तर बघा 16 मे 1946 ला अहवाल जाहीर केला होता. त्याच्या प्रमुख शिफारशी काय होत्या? घटना समिती स्थापन करण्यात यावी, ही एक पहिली शिफारस अति महत्वाची होती. दुसरी शिफारस होती बघा, जे व्हाईसरॉय आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली एक हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे, अशा कॅबिनेट मिशनच्या 2 शिफारशी होत्या मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो की संविधान सभेची निर्मिती व रचना पाहणार आहोत. एकूण जागा होत्या 389 जागा होत्या. त्याच्यामध्ये 292 जागांमधून ब्रिटिश प्रांतातून निवडून आले होते. 4 चीफ कमिशन निवडून आले होते. त्याच्यामध्ये कुर्ग असेल, बलुचिस्तान असेल, दिल्ली आणि अजमेर या ठिकाणाहून निवडून आले होते. 92 सदस्यीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून आले होते. तर मित्रांनो याच्या ज्या तरतुदी काय होत्या बघा की निवड ही अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडण्यात यावी, कारण की बघा थेट निवडणूक केली त्याची वेळ खाऊ प्रक्रिया आहे असं त्यांचं म्हणणं आलं. सेकंड जो होता 10 लाख लोकसंख्या मागे एक सदस्य निवडायचा अशी ठरवलं होतं. नंतर बघा आणि जे सर्व समुदायाचे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी विभाजन केले होते 3 भागामध्ये, शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण असे विभाजन केले होते. नंतर बघा मित्रांनो निवडणुका झाल्या होत्या, कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्या हे पाहणार आहोत मित्रांनो. त्याच्यामध्ये काँग्रेसला 208 जागा होत्या. नंतर बघा जो हे पक्ष होता आपला मुस्लिम होता 73 जागा, युनायटेड पार्टी असेल, मुस्लिम लीग असेल, अनुसूचित जाती संघ असेल, पुशप प्रजा पार्टी असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, नंतर शीख असेल, त्यांना 1-1 जागा भेटल्या होत्या. नंतर बघा अपक्ष या पक्षांना 8 जागा भेटल्या होत्या. नंतर मित्रांनो बघा तो टॉपिक आहे आपला, तो आहे कोणत्या राज्यातून कोण निवडून आले होते संविधान सभेवरती ते पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून निवडून आले होते. नंतर सरदार वल्लभभाई पटेल, तर हे कुठून निवडून आले मित्रांनो? सरदार वल्लभभाई पटेल आलते मुंबईमधून, के.एम. मुन्शी आलते मुंबईमधून, पंडित जवाहरलाल नेहरू हे यूपी मधून निवडून आले होते, त्याला संयुक्त प्रांत म्हणतात. कारण आता सुद्धा बघा जो राहुल गांधी होते ते सुद्धा यूपी उत्तर प्रदेश मधूनच काय होते उभा राहिले होते, पण त्यांची तिथं स्मृती इराणी यांचा विजय झालेला आहे सध्या मित्रांनो. नंतर बघा ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहार मधून निवडून आलेले आहेत. नंतर पंजाबराव देशमुख हे मध्य प्रांतातून निवडून आलेले आहेत मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो आपण नंतर आपलं शेवटचं टॉपिक आहे घटनेचे कामकाज, हे आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो घटना समितीचे कामकाज 9 डिसेंबर 1946 रोजी सुरुवात झाली कामकाजाला. 9 डिसेंबर 1946 रोजी कामकाजाला सुरुवात झाली होती. घटना समितीचे अधिवेशन
9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत चालले. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक भरली सेंट्रल हॉलमध्ये दिल्लीमध्ये. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठतेनुसार होते सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. पहिली बैठक कुठे भरली, ती कधी भरली, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नंतर बघा की पहिल्या बैठकीमध्ये अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांनी आपल्या भारतीय लोकांना घटना तयार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये नंतर 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि उपाध्यक्ष एस मुखर्जी हे होते. नंतर घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार BN राव यांची निवड करण्यात आली होती मित्रांनो. नंतर बघा जोपर्यंत देश स्वातंत्र्य झाल्यापासून तर कायदेमंडळ अस्तित्वात येईपर्यंत घटना समितीच्या कायदेमंडळाची भूमिका पार पाडली होती. तर त्यावेळेस घटना समितीच्या कायदेमंडळाची भूमिका पार पाडत होती त्यावेळेचे अध्यक्ष गवा माळवणकर होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एकदम डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण 9 टॉपिक डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी इथे थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.